सोहळानंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. आपले मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ, भजनी मंडळ गिरगाव. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. म्हणून जर तुम्ही स्वतःला पाईक म्हणून घेत असाल वारकरी संप्रदायाचं, तर हजारदा विचार करा वागायचं कसं, बोलायचं कसं. स्वतःला जर तुम्ही शिवाजी महाराजाचे पाईक म्हणजे मावळे म्हणून घेत असाल, तर हजारदा विचार करा वागायचं कसं आणि बोलायचं कसं. कारण आपल्या कृतीमधूनच आपले महापुरुष बदनाम होत असतात. जेव्हा कुणाच्या अंगात येतं ना, तेव्हा त्या मातेच्या पोराचा चेहरा तुम्ही बघा, त्याचा चेहरा असा काळवंडलेला असतो की त्याला वाटतं सारे लोक अशा दृष्टीनं पाहतात. देव आपल्या हृदयात आहे, लक्षात ठेवा. पण हृदयातला देव अंगात कधी आणू नका, कारण अंगात आणला की त्या देवाच्या मागं कर्मकांड लागतं. आमच्या पुण्यामध्ये नवसाला पावणारे गणपती लय दाबून आहेत. मातीचा गणपती पावाना, दगडाचा गणपती पावाना, सोन्याचाच गणपती पावतो. वावळ महाराजाच्या किडण्या फेल झाल्या. सोन्याची किडनी बसून चालेल का? देवाला हवंय काय? देव भावाचा भुकेला आहे. देवाला हृदय पाहिजे. हृदय दिलंय, पंचेंद्रिय. मला सांगा, मी उद्याच्याला तुमच्याकडे आलो आणि म्हणालो मुकेश अंबानीच्या पोराला एक किडनी पाहिजे, कोण देणार? किडनी भाव चढा का? काय करायचे पैसे? कशाला द्यायची किडनी? तुमच्या मायबापानं तुम्हाला 2 किडन्या दिल्या, 2 डोळे दिले. तुम्ही म्हणता देवानं दिले का मायबापानं? अरे देव अस्तित्व देतो, पण आई वडील अवयव देतात. जर आईनं पोटामध्ये असताना 9 महिने 9 दिवस पथ्य पाळले नसते, तर आपण पाकिस्तानचा नकाशा बनून बाहेर आलो नसतो का? मी तर म्हणत असतो, देवापेक्षाही श्रेष्ठ जर या भूतलावर कोणी असेल तर ती आहे जन्म देणारी आई. कारण देव श्वास देतो, पण तिच्या वाट्याला आलेला श्वास सुद्धा आई आपलं पोरग 9 महिने 9 दिवस पोटात असताना स्वतःच्या वाट्याचा श्वास आपल्या बाळाला देते. आणि माणसाचीच आई नाही हो, जनावराची आई सुद्धा तेवढंच प्रेम करते. म्हणून मायबापांनो, संस्कार महत्वाचे. संस्कारातून शिवाजी महाराज जन्माला आले आणि या शिवाजी महाराजाच्या स्वराज्याला माणसं पुरवण्याचं काम तुकोबारायांनी केलंय. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, अरे 12 मावळातल्या लोकांनो, नाणे मावळ, अंदर मावळ, पवन मावळ, घोटन मावळ, मुसे मावळ, मुठे मावळ, वेळवंड मावळ, कुर्यात मावळ, शिरवळ मावळ, हिरडस मावळ, गुंजन मावळ, जुने मावळ, असे 12 मावळ आहेत. 12 मावळामधलाच माणूस तुकोबारायांनी जागा केला, लक्षात असू द्या. या 12 मावळातल्या माणसांना जाग करत असताना तुकोबाराय काय म्हणतायत? पायकीचे सुख पायिकासी ठावे. अरे बाबांनो, पायिक झाल्याशिवाय त्या पायिकीचं सुख तुम्हाला कळणार नाही. मावळे झाल्याशिवाय मावळ्याची किंमत काय? उगच शेजाऱ्याच्याला किती बी आपण मम्मी मम्मी म्हणलं तर ती तेवढ्या प्रेमानं जवळ घेणार आहे का? बरं, त्या मम्मीनं शेजारच्याचं पोरग जवळ घेतलं तर ते आईसारखं जवळ येणार आहे का? आई झाल्याशिवाय जसं आईच्या आईत्वाला मोल नाहीये, तसं पाईक झाल्याशिवाय तुमच्या आयुष्याला खरं सुख मिळणार नाही. आणि सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात मायबापांनो. तुम्ही इथं एवढे सर्वजण येऊन बसलात, पण गावामध्ये एवढीच माणसं आहेत का? आल्यावर कळालं 10,000 का काहीतरी आहे मतदान. 9,000 आणि बाकीचे राहिलेले लईच ध्वनी प्रदूषण लावलंय. ते म्हणतो बाथरूम मध्ये जातो, बाहेरच येत नाही. नंतर कळतं खुडूक देव मेला नाही आमचा, लक्षात ठेवा. देव मेला नाही, 100 अपराध पूर्ण होण्याची तो वाट पाहतोय. आणि एकदा का आपले 100 अपराध भरले की आपला कार्यक्रम संपला. चांगले होते राव, याला गेले आणि तिकडच गेले. देव आहे, देवाची परीक्षा आपण पाहिजे नसते, देवानं आपली परीक्षा पाहिजे असते. आणि त्या काळामध्ये
त्या समाजानं सुद्धा ज्या पोराची परीक्षा पाहिली त्या पोराच्या मागं माणसांचं बळ उभं करण्याकरिता तुकोबाराय त्या 12 मावळामध्ये फिरत होते आणि 12 मावळातल्या लोकांना सांगत होते, बाबांनो पायीक व्हा, पायकीचे सुख पायिकासी ठावे, म्हणून या जीवे केलीसाठी. आणि जे पायीक झाले, जे मावळे झाले, त्यांनी जीव याच्याकरताच धारण केलाय. विचार करा, जर तानाजी नसते तर, कोंडोजी नसते तर, बाजी प्रभू नसते तर, अरे पुढचं उत्तरच तुम्हाला सापडत नाही. ते काय असते? वावळ महाराज मास्तर नसता तर महाराज असता. पर्याय सापडतो, पण त्यांच्याकडे पर्याय नाहीये. का नाहीये? म्हणून या जीवे केलीसाठी. एक जण उठला आणि म्हणला, महाराज आम्हाला सारं कळत आहे, पण पायीक होण्यासाठी काय करावं लागल ते दुसऱ्या चरणात. येता गोळ्या बाला हो, राहील भरी मारो. येता गोळ्या बाला हो, राहील भरी मारो. तुकोबारायांना प्रश्न विचारावा, महाराज आम्हालाही पायीक व्हायचं, पण पायीक होण्यासाठी काय करावं लागेल? तुकोबारायांनी सांगावं, येता गोळ्या बाण साहिले भडीमार. गोळ्या बाणांचा तुमच्यावर वर्षाव होईल, त्या वर्षाव तो भडीमार तुम्हाला सहन करावा लागेल. येता गोळ्या बाण साहिले भडीमार, वर्षता अपार वृष्टीवरी. तुमच्यावर संकटांचा पाऊस पडेल, तो तुम्हाला सहन करावा लागेल. म्हणे महाराज आणखीन काय करावं लागेल? स्वामी पुढे व्हावे, पडता भांडण. जेव्हा जेव्हा आपला स्वामी संकटात असेल तेव्हा तेव्हा आपण छातीचा कोट करून पुढे व्हावं. स्वामी पुढे व्हावे, पडता भांडण. 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 मगच्या मंडळ
सिद्धांत काय सांगतायत? तुमच्यावर गोळाबाणांचा वर्षाव होईल, तुमच्यावर संकटांचा पाऊस पडेल, तो तुम्हाला सहन करावा लागेल. हे पायकीचा धर्म आहे. नवे नवे जेव्हा जेव्हा आपला स्वामी संकटात येईल तेव्हा तेव्हा आपण छातीचा कोट करून पुढे झालो पाहिजे. आणि शिवाजी महाराजाच्या इतिहासाची पानं उलगडली तर असे हजारो मावळे तुम्हाला दिसतील. लाख मेले तरी चालतील, पण लाखोचा पोशिंदा वाचला पाहिजे. जोहर दादा जोहर रे, बलिदानाचा कहर रे. जोहर दादा जोहर रे, बलिदानाचा कहर रे. जोहर जोहर अन जोहर दादा जोहर रे, बलिदानाचा कहर रे. जोहर दादा जोहर रे, बलिदानाचा कहर रे. बलिदानाचा कहर रे, बलिदानाचा कहर. बलिदानाचा कहर रे, बलिदानाचा कहर. जोहर दादा जोहर रे, बलिदानाचा कहर रे. जोहर दादा जोहर रे, बलिदानाचा काय झालंय? रिदम चालू ठेवायची, कंटिन्यू वाजवा, माऊली वाजवा. कंटिन्यू प्रसंग होईपर्यंत टाळ दोघ जणच वाजवा, दोघा. आणि जोहर दादा जोहर रे, बलिदानाचा कहर रे. हा बारीक बारीक. बलिदानाचा कहर रे. काय झालंय? तुकोबाराय सांगतात, स्वामी पुढे व्हावे पडता भांडणं. अरे मावळ्यांनो, जेव्हा जेव्हा आपला स्वामी संकटात असेल तेव्हा छातीचा कोट करून आपण पुढे झालं पाहिजे. अन्न जोहर दादा जोहर रे, बलिदानाचा कहर रे. दादा जोहर रे, बलिदानाचा कहर रे. अरे मराठ्यांचा इतिहासाची पानं उलगडून पाहिली तर पानावरती एक एक बलिदान आहे. अरे मुंगीला जरी मारायला चालला तरी मुंगीनं आपला जीव वाचवण्याकरिता धडपड करावी. अरे पण ही हाडामासाची माणसं आहेत, घरामध्ये बायका आहेत, पोरं आहेत. रोज सूर्यास्त झाला की बायकोनं वाट पाहावी, माझं कुंकू सही सलामत येईल का नाही. अन्न जोहर दादा जोहर रे, बलिदानाचा कहर रे. जोहर दादा जोहर रे, बलिदानाचा कहर रे. 1660 चा काळ आहे. जुलै महिना चाललेला आहे. बारीक बारीक. जुलै महिना चाललेला आहे. राजानं अफजल खानाला त्याची जागा दाखवली आहे आणि सुसाट वेगानं स्वराज्याचा अश्वमेध कोल्हापूरला जाऊन पोहोचलाय, पन्हाळा ताब्यात घेतलेला आहे. राजांना हे माहिती होतं की आता ही बातमी विजापूरला जाणार आहे आणि कोणीतरी बहादर आपल्या स्वराज्यावर चालून येणार आहे. अन्न जोहर दादा जोहर रे, बलिदानाचा कहर रे. जोहर दादा जोहर रे, बलिदानाचा कहर रे. आणि म्हणून राजानं योजना आखली आहे, अफजल खान चालून यावा, माझी भवानी सुद्धा सुरक्षित राहू दे. अरे तो अंदूरचा मल्हारी मार्तंड सुद्धा सुरक्षित राहिला नाही, पंढरीचा पांडुरंग सुद्धा सुरक्षित राहिला नाही. माय बापांनो, काय राजा म्हणावा. अरे रयत सुरक्षित राहिली तर राजा सुरक्षित आहे, राज्य सुरक्षित आहे. म्हणून येणारं वादळ स्वराज्याच्या सीमेवरच थांबवायचं आहे. आणि घडलंय तसंच. सिद्धी जोहर नावाचा एक महाखैस कर्नूलचा सिंह आलाय. अरे तो सिंह असेल पण हा सह्याद्रीचा चिता त्याची वाटच पाहत होता. अन्न जोहर दादा जोहर रे, बलिदानाचा कहर रे. जोहर दादा जोहर रे, बलिदानाचा कहर रे. वेडा आवडल्या गेलाय. काय म्हणावं. बारीक बारीक बारीक. काय म्हणावं माय बापांनो. अरे 7 माणसांनीशी शिवाजी महाराजांना जावं आणि स्वराज्याची शपथ घ्यावी. ज्याचा अदम्य आत्मविश्वास आराध्य दैवत असतो, अशाच माणसांचा इतिहास सुवर्णाक्षरानं लिहिला जातो.
आणि पन्हाळ्याला वेढा पडलाय. महिन्यामागून महिने जात आहेत. नेताजी पालकरांना वेढा तोडता येत नाहीये. आऊ साहेबांच्या तळपायाची आग मस्तकाला जावी. आऊ साहेबांचं चरित्र सांगतं, महिलेनं फक्त चूल आणि मुलं अपुरतं सीमित राहता कामा नये. आऊ साहेबांना सरकन तलवार काढावी, घोड्यावर मान टाकावी. बांगड्या भरा नेतोजी, बांगड्या भरा. स्वराज्याच्या धन्याला वाचवता येत नसेल, अन्न जोहर दादा जोहर रे बलिदानाचा कहर रे. जोहर दादा जोहर रे बलिदानाचा कहर रे. आणि राजाच्या मदतीला पाऊस धावून आला, पण सिद्धी जोहर माग हटायला तयार नाहीये. काही करावं, काही करावं. राजे अस्वस्थ होत आहेत आणि योजना ठरली आहे. तुकोबारायांनी आपल्या या 12 मावळातल्या वीरांना पायकीचा मंत्र सांगावा. गनिमी कावाचं सूत्र द्यावं, आपणा राखोनी ठकावे आणि घ्यावे सकळीक हिरोनिया. बाळराजे स्वतः सुरक्षित राहा, समोरच्याचं सर्वस्व हिरावून घ्या. आणि आता तेच करायचंय. जोहर दादा जोहर रे बलिदानाचा कहर रे. जोहर दादा जोहर रे बलिदानाचा कहर रे. जोहर दादा जोहर रे जोहर दादा अनु जोहर दादा जोहर रे बलिदानाचा कहर रे. जोहर दादा जोहर रे बलिदानाचा कहर रे. आणि योजना ठरली आहे. अरे बॉलिवूडनी आणि टॉलिवूडनी आणि हॉलिवूडनी सुद्धा ज्या शिवाजी महाराजांकडून डुप्लिकेट जुडवा जोहर दादा जोहर रे बलिदानाचा कहर रे. दादा जोहर रे बलिदानाचा कहर रे. आणि जुलै महिना चाललेला आहे. आता राजानं ठरवलंय आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. आणि योजना ठरली आहे. शिवाजी काशीद जातीनं नावी आहेत. राजानं बोलावणं पाठवलंय. शिवाजी शिवाजी तुम्हाला आऊ साहेबाचा शिवाजी व्हायचा आहे. अरे नावी असणाऱ्या शिवाजी काशीदांचा आनंद गगनात मावेना. राज राज थांबावं, म्या असा जातोय आणि बायकोला सांगून येतोय. राज सुसाट निघावा आणि बायकोला सांगावा, गा ऐकलं का? आपल्या 7 पिढ्या पवित्र होतील. आता तो क्षण आलेला आहे. अरे आऊ साहेबाचा शिवाजी होणं म्हणजे साक्षात मृत्यूला कवटाळणं. स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, मग त्या मंडन शोभा दावी. अरे कित्येक शिवाजी आले आणि नायनाट झाला, पण शिवाजी काशीद नवापूरचा न्हावी आहे. आजही अन्न जोहर दादा जोहर रे बलिदानाचा कहर रे. हे जोहर दादा जोहर रे बलिदानाचा कहर रे. आजही पन्हाळ्याला जा. पन्हाळ्याच्या पायथ्याला शिवाजी काशीदांची समाधी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ठरलंय आपणा राखोनी ठकावे आणि घ्यावे सकळीक हिरोनिया. आता या सिद्ध्याचं सर्वस्व हिरावून घ्यायचंय. आपण मारायचं नाही, पण आपली दहशत पाहून स्वतः मेला पाहिजे. तुकोबारायांनी पायकीचा मंत्र सांगावा. आणि 12 जुलै 1660 4 वाजले. धो 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 पाऊस पडतोय. अरे समोरचा माणूस दिसू नये अशा टपोऱ्याच्या टपोऱ्या धारा. आणि आता हे बहादर निघाले. पालखीमध्ये राजे बसलेत आणि राजासारखा दिसणारा हुबेहूब पालखीला खांदा देऊन मुंडास बांधून चाललाय. पालखीत कोण आहे? जातीनं नावी असणारे, पण कर्मानं शिवछत्रपती होणारे शिवाजी काशीद आहेत. आणि पालखी पुढं पुढं निघाली आहे. तो वेडा जवळ जवळ आलाय. काय होणार आहे?
देवा लाख मेले तरी चालतील पण लाखोचा पोशिंदा वाचला पाहिजे देवा. अन जोहर दादा जोहर रे बलिदानाचा कहर रे. दादा जोहर रे बलिदानाचा कहर रे. जोहर दादा जोहर रे जोहर दादा जोहर रे. काय म्हणावं, राजस्थान मध्ये सर्वस्व संपल्यानंतर जोहर करण्याची प्रथा आहे. म्हणजे अग्नी पेटवायचा आणि त्यात आपला जीव अर्पित करायचा. अरे जिवंतपणी मरणाला कवटाळणारी माणसं फक्त महाराष्ट्रात आणि शिवाजी महाराजाच्या इतिहासातच जन्माला आली आहेत. आणि वेडा माग पडलाय, सुसाट निघाले आहेत. पांडुरंगा हे जगदंबे आमचं राजा सही सलामत सुटलं या. निघालेत मसाई पठाराच्या दिशेनं. तेवढ्या झाडाची पालं हल्ली. राज हेरानं पाहिलं या. वेळ नाहीये, लवकर निघावं लागेल. आणि आता राजांची पालखी हम रस्त्यानं निघाली आणि राजा सरकाच हुबेहूब मुंडास बांधणारा वीर मसाई पठाराच्या दिशेनं निघालाय. आणि सिद्ध्याला कळालंय, अरे शिवा ने फिर से उल्लू बनाया है. मसूदे जा खंबक पकड़ के ला उस शिवा को, नहीं तो पूरी कायनात हम पर थूकने लग जाएगी. जोहर दादा जोहर रे बलिदानाचा कहर रे. दादा जोहर रे बलिदानाचा कहर रे. बलिदानाचा कहर रे बलिदानाचा कहर रे. बलिदानाचा कहर रे बलिदानाचा कहर रे. जोहर दादा जोहर रे बलिदानाचा कहर. आणि त्या सिद्धी मसुदानं निघावं. त्यानं पाहिलंय बारी, त्यानं पाहिलंय अरे शिवा भाग राय. पकडलो. 4-5 भोईन 4-5 सैनिक घेऊन महाराज पळायला लागले. यांच्या मेंदूचा मुका नाही हवा का? एवढा मोठा राजा पकडा गया शिवा. अरे पकडा गया है शिवा, लेकर चलो. आणि सिद्धी जोहरच्या पुढे राजांना उभं केल्या गेलाय. तेवढ्यात फाजल खान पळत आलो. अरे जन माझ्या बापाचा कोथळा काढला तो शिवाजी एवढ्या लवकर आणि एवढ्या माणसात कस काय. जोहर दादा जोहर रे बलिदानाचा कहर रे. बलिदानाचा कहर रे. आता त्यानं येऊन पाहावं. राजांचा जिरेटोप वर उचलून पाहिला. कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यानं दिलेला घाव राहिला नव्हता. दगा दगा, अरे दगा हुआ है. अरे शिवा ने फिर से उल्लू बनाया है. अरे ये शिवा नहीं है, शिवा का कोई तो भी हम शक्ल है. जोहर आणि जोहर दादा जोहर रे बलिदानाचा कहर रे. दादा जोहर रे बलिदानाचा कहर रे. आता असुरांचे माळ पडत होते. बारीक वाजा रिदम देत राहा. शाबास. असुरांचे मार पडत होते. कोणी यायचं तलवारीचं पात. जोहर दादा जोहर जोहर दादा जोहर. कोणी यायचं तलवारीचं पात. छातीमध्ये ऋतून निघून जायचं, रक्ताची चिळकांडी उडावी. कोणी यायचा चेहऱ्यावर पचकन थुकून निघून जायचा. रक्तबंबाळ झालेलं शरीर आहे. आणि त्या शिवाजी काशीदानं आपल्या कुलदैवतेचं नाव घेऊन म्हणावं, आपल्या स्वर्गातल्या पूर्वजांचं स्मरण करून म्हणावं, माय बाप हो, हा तुमचा शिवा तुमच्या 7 पिढ्यांचं काम रोशन करून येतोय. वेळ जात होता. तो सिद्ध्या मेटा कुटीला येऊन विचारत होता, बोल कोण है तू. आणि शिवाजी काशीद म्हणत होते, मैं शिवाई हूं.
बोल कोण है तू? मैं सिवाई हूं. आणि जेव्हा शिवाजी काशीदांना कळालं आता राजे संकटाच्या बाहेर गेलेले आहेत, यातना असह्य झालेल्या आहेत, अरे जागा राहिली नाहीये रक्त येण्याकरिता, त्यांनी म्हणावं जोहर 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 दादा जोहर. आणि शिवाजी काशीदानं शेवटच्या क्षणाला म्हणावं, अरे मैं सिवाई हूं लेकिन हजामत करने वाला सिवा हूं. अरे शिवाजी वादळ आहे वादळ, जिथं जायचं तिथं जातो, जिथून यायचं तिथं येतो. तुझ्या सारख्याच्या हाताला यायला तो काय पाला पाचोळा आहे का? अन जोहर दादा जोहर रे, अन बलिदानाचा कहर रे. बलिदानाचा कहर रे, जोहर दादा जोहर रे, बलिदानाचा कहर रे. माय बापांनो, शिवाजी काशीदास म्हणतात नि म्हणतात तोच पाठीमागून एक बहाला यावा आणि शिवाजी काशीदाच्या आरपार जावा. रक्त ठिबकतंय, त्या रक्ताच्या थेंबाकडे पाहून शिवाजी काशीदानं म्हणावं, राज राज काम फत्य करून निघालो या. पुढल्या जन्मात माणूस म्हणून जन्माला आलो ना राज, तुमचाच पाईक होईल. स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, मग त्या मंडन शोभा दावी. अरे हजारो उदाहरण आहेत. बाजी प्रभू देशपांडेंचं उदाहरण घ्या, तानाजी मालुसरेंचं उदाहरण घ्या. अरे वरबाप व्हायला कुणाला आवडणार नाहीये. अरे वरबाप तर कोणत्याही जन्मात होता येईल, पण पाईक याच जन्मात व्हायचंय. स्वामी पुढे व्हावे पडता भांडण. आणि म्हणून शिवाजी महाराजाचा जन्म शिवनेरीवर आहे, पण शिवाजी महाराजाची जयंती तुमच्या गावामध्ये, अरे आपल्या बापाची जयंती ही आपण एवढ्या उत्साहात साजरी करू नये. एवढ्या उत्साहात शिवाजी महाराजाची जयंती का? कारण शिवाजी महाराज म्हणजे संस्काराचं विद्यापीठ आहे. शिवाजी महाराज म्हणजे मातृपितृ ऋण कसं फेडावं याची साक्षात गाथा आहे. उतो नाही मातो नाही, घेतला वसा टाकू नये. सोने रुपये अम्मा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. तुकोबारायांच्या गाथेतून मावळा उभा राहिला आणि जगाला लाजवेल असं स्वराज्य उभा राहिलंय. अन्न जोहर दादा जोहर रे, बलिदान जोहर दादा जोहर रे, बलिदानाचा कहर रे. बलिदानाचा कहर रे, बलिदानाचा कहर. बलिदानाचा कहर रे, बलिदानाचा कहर रे. दादा जोहर रे, बलिदानाचा कहर रे. जोहर दादा जोहर रे, बलिदानाचा कहर रे. जोहर दादा जोहर रे, बलिदानाचा बलिदानाचा कहर रे. आकाशा बस. यांनी वाजवलं म्हणून तुम्ही वाजवलं. काळ्या काय का माय पवाडा आहे का कीर्तन आहे? हे पायकीवरच कीर्तन आहे. लक्षात ठेवा, तलाव कितीही जुना असला आणि त्यात जर झरा आला नाही तर त्या पाण्याला कुम्मट वास येतो, त्यावरती शेवाळ येतं. आपल्या वारकरी संप्रदाय हा 800-900 वर्षापूर्वीचा तलाव आहे, पण याच्यामध्ये नवीन झरे आले पाहिजे. आणि तरण्याबांड तिकडे बसलेले, काही पबजी काढायला लागलेत, काही त्यांचा सेल्फी घ्यायला लागले झोपलेले. एक तर नाकात आरपार बोट घालतोय. शिवाजी महाराजावर सांगायला महाराज येणार म्हणल्यावर ते बरोबर येऊन बसले. खाली पद्मासनामध्ये बसता येत नाही. पण तरी आले. आणि यांना उद्याच्याला त्या पारावरून इथं जर आणायचं असेल तर त्यांचं आराध्य दैवत असणारे शिवछत्रपती वारकऱ्याच्या नारदाच्या गादीवर आले पाहिजेत.
ते एकदा का शिवाजी महाराजाचं वेड लागलं की ते कसलंच वाईट काम करणार नाही, लक्षात ठेवा. कारण त्याला शिवाजी महाराज स्वतःच्या जन्म देणाऱ्या मायबापापेक्षाही जास्त आवडतात. आणि म्हणून तुकोबाराय त्या 12 मावळातल्या लोकांना पायिकीचा मंत्र सांगत होते. सर्वांचे हात वरती. ज्यांना हात आहेत त्यांचे बरं का, ज्यांना नाहीत त्यांचे राहू. विठोबा भवानी जय शिवबा, जय जिजाऊ जय शिवबा. जय भवानी जय शिवबा, जय जिजाऊ जय शिवबा. जय भवानी जय शिवबा, जय जिजाऊ जय शिवबा. जय भवानी जय शिवबा, जय जिजाऊ जय शिवबा. टाळ्या टाळ्या. भवानी जय शिवबा, जय भवानी जय शिवबा. मला टाळकरी आवडली बरं. जातीवंत घोडा कधी खाली बसत नसतो. संपलं माय. कोणत्या गिरणीतलं पीठ खातो काय? पीठ खातो का गिरणीच खातो? आपल्याकडे आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतो. त्यातल्या त्यात आमचे 2 डगरीवर हात आहेत. मी एकमेव महाराज असा असेल, बाकी पण असतील, पण जो शासनाचा 1,18,000चा पगार घेतोय महिन्याला, तेव्हा तो अगं बाबा, आणि पॉकेट पण घेतो. शिकलं पाहिजे. तेव्हा हे शिकलेले बांडगुळ किती ध्वनी प्रदूषण होऊ राहिलंय. इकडेही तुझं प्रदूषण काढू. तू पोटाला डस्टबिन केलंस. डस्टबिनच केलं ना आपण. गोवा खातो, मावा खातो. डस्टबिन डस्टबिन माहिती आहे ना, कचरा कुंडी. कचरा कुंडी म्हणली का कधी? फक्त गोड गोड लाडूची आव द्या. पोराचं डायपर बी घेतलं तरी ती घेती. त्या डायपर सारखंच गोवा खायले, मावा खायले, ओव्हरटेक केलंय वाघानं. गाडीवर लिहिलेलं आहे ओव्हरटेक केलंय वाघानं, आणि काय पाहतोस रागानं. आणि वाघाचा एक डोळा चकना. वाघ डरकाळी फोडायला गेला की पिचकारी पडते. का? वाघाच्या तोंडात गोवा आणि मावा. काय म्हणा सांगा ना मायबाई. पण आपल्या गावात असे किती वारकरी आहेत जे तंबाखू खात नाहीत? व्रत राखो, व्रत राखो एकादशी, करो अन्न को त्याग, भांग तंबाखू न तजे, कहे कबीरा भाग. म्हणून तरण्या ताठ्यानं म्हणता कामा नाही. आमच्या म्हाताऱ्याबद्दल म्हणालेत बरं का महाराज. म्हाताऱ्याचं जाऊ दे, त्याचं लग्न झालंय. एकाला पाहुणे बघायला आले. हे बैठकीत बसलेलो होतो. पाहुणे आल्या पाहुणे आले तसे निघून गेले. दलाल
पळायला लागला. पाहुणे अहो काय झालं पाहुणे, काय झालं काय झालं. माणसाला पोरगी द्यायची, मगरीच्या बच्च्याला नाही द्यायची. म्हणजे गुटखा खाऊन याचे दात मगरी सारखे पिवळे चुटूक झालेत. कळानाच भंडारा कोणता आणि दात कोणता. तुकोबार आहे म्हणतात मायबापांनो, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणतात महाराज आम्ही इथं येऊन गुन्हा केला का. नाही, आम्ही 7 दिवस कीर्तन ऐकायला यायचं तुमचं. आम्ही ऐकायलाच नाही आलो तर तुझी काय ताकद आहे रे. जोहर जोहर म्हणे काय ताकद आहे. मायबापांनो तुम्ही आयडॉल आहे तो. पोराला पांडुरंगाचा फोटो दाखवा आणि एकीकडे आजोबाचा फोटो दाखवा. पोरग कोणतं फोटो उचलिलो. अरे ज्या पोरा करता, ज्या नातवा करता तुम्ही पांडुरंगापेक्षाही श्रेष्ठ आहात असं वाचला पाहिजे की नाही हो. सांगा बरं. सिगारेटवरती असं पोरं आमच्याकडे 11वी मी म्हणलं असं काय बघतो. ते अंतरात्म्यात साठवतो मग दूर सोडतं ते नाकातून. लय जादू येते आपल्या पोरांना. 11वी 12वीच्या पोराचे दप्तर तपासत जा तुम्ही. काड्याची पेटी निघल. बाबड्या काड्याची पेटी कशाला. नाही शेकायला. शेकायला कसली. जाळणाला लाकडच नाही राहिली, सासूच नाही राहिली आहे. सासूच नाही राहिली आहे की नाही. तिकडे बसणाऱ्याला सासू माहिती नाही. अयो म्हणजे काय सासू बी जाळायची असते का. येड्यानो आमच्या काळामध्ये सासू जाळायचो आम्ही. काय आपल्या संकल्पना असतील बाबा. त्या जळणाला आई नाही बाप नाही सासू म्हणायचं. तुझी सासू आण माझी सासू आण. तुमच्या काळात बी सासूच होती ना. सासरा अजिबात नाही, फक्त सासू. मायबापानं गोष्ट लक्षात ठेवा. आईचे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी. स्नान संध्या बुडविली, पुढे भांग उडविली. भांग भुरका हे साधन, पचनी पडे मद्यपान. तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैसा पांडुरंग. मायबापांनो देवानं मुख दिलंय लोकांची स्तुती करण्याकरिता, भगवंताचं नाव घेण्याकरिता, चांगल्या माणसाची प्रशंसा करण्याकरिता. हे खाल्ल्यानं काय होतं. आपल्या पुडीवरती नाही का लिहिले ना, एकीकडे राम आहे एकीकडे कृष्ण आहे. गाय छापच्या पुढीवर आहे ना. हाय हाय हे हाय म्हणायला लागली बाबा. काय अरे ते खाल्ल्यानंतर थोबाड कसं सोडतो त्याचे फोटो टाकले तरी सुद्धा यांचं लक्षच जायना. हे सगळे अर्जुन झालेत. वत्सा तुला काय दिसू राहिलंय. मला फक्त माशाचा डोळा. तसं याला म्हणा वत्सा तुला काय दिसू राहिलंय. फक्त तंबाखू, त्याच्यावरचं काहीच दिसाना. बघितलंय का. मन लावून बघितलंय. ते खाल्ल्यानंतर काय होतंय, ते वडल्यानंतर काय होतंय. एक मला म्हणला महाराज तुम्ही लयच पानचट करता हो. पानचट मरायचं कधी बी मरायचंय ना. एकदमच एक सिगारेट मी पिली लगेच मरणार का. नाही म्हणलं हळूहळू मरत रे माणूस. हळूहळू. मग कोणाला घाई आहे म्हणे मारण्याची. होईल टीबी कॅन्सर, होईल टीबी कॅन्सर. नाही यातून सुटका. बाळा यजाला ताळ्या खाऊ नको रे गुटखा. बाळा यजाला ताळ्या खाऊ नको रे गुटखा. होईल टीबी कॅन्सर, होईल टीबी कॅन्सर. नाही यातून सुटका. बाळा यजाला ताळ्या खाऊ नको रे गुटखा. बाळा यजाला ताळ्या खाऊ नको रे गुटखा. खाऊ नको रे गुटखा. खाऊ नको रे गुटखा. खाऊ नको रे गुटखा. जोरदार टाळ्या वाजवतात. माझं कीर्तन संपत आलेलं आहे. मायबापानं गोष्ट लक्षात ठेवा. तरण्या बाण पोराला आत्मा परमात्मा नकोय. मोको कहा ढूंढे रे बंदे, मोको कहा ढूंढे रे बंदे. मैं तो तेरे पास में, ना मैं देवल ना मैं मस्जिद,
नाकावे कैलास में। कहत कबीरा सुन भाई साधो, सब सासो ही सास में। देव जर आपल्या श्वासात आपल्या हृदयात असेल तर त्याचा दम कोंडत नसेल का हो? सिगारेट पिल्यानंतर, बिडी पिल्यानंतर. म्हणून देव भेटत नाही, लक्षात ठेवा. वावळ महाराज मिळाला, वावळ महाराज मिळाला आणि त्याच्या लेकरा बाळाला वाटलं याच्या अस्थी आपण संगमावर नेऊन विसर्जित करू. तिथं पाठी लावलेली, अस्थी विसर्जित करण्यास मनाई आहे. एवढे पाप आपले वाढले. गावातल्या गटारात वावळ महाराज म्हणले जाऊ द्या आता, वावळ महाराज इथंच मुक्ती देऊ. कपडे धुणाऱ्या बाया म्हणल्या तिकडं तिकडं तिकडं, इकडं नाही. मेल्यानंतर सुद्धा हेटाळणी संपली. म्हणून करणी ऐसे करिये की नरका नारायण होये, तू आया जगत में लोग हसे हम रोए. तू आया जगत में लोग हसे हम रोए, करनी ऐसे करिए कि जब सिधारो परलोक में हम हसे लोग रोए. लोकांनी रडलं पाहिजे तर लोक म्हणतात बरं झालं भाग याळा. अरे अरे, आयुष्यात मातो झाला आपल्या आयुष्याची. म्हणून बाई बापांनो, आजच्या कीर्तनातून आपल्याला काय घ्यायचं, जसं त्या 16व्या शतकामध्ये तुकोबारायांनी त्या 12 मावळातल्या लोकांना सांगितलं, पायिक व्हा. पायिकाने सुख भोगिले अपार, शूराने धीरंतर बाही. पायिकांनी अपार सुख भोगलंय. म्हणून तानाजी, येसाजी, सूर्याजी यांच्या वंशजांना जरी आज घालायला कपडे नसले तरी त्यांना अभिमान वाटतो की आम्ही तानाजी, येसाजी, सूर्याजींचे वारसदार आहोत. पायिकाने सुख भोगिले अपार. पण हा पायिकीचा सिद्धांत सांगताना तुकोबाराय एक मर्यादा घालतात. शूर आणि धीर अंतरबाही. संयम असावा लागतो, धीर धरावा लागतो, नाही तर आपलं पण मोडेल, वाकणार नाही. अरे मोडल्यावर बसणाऱ्या वाकरायला रासील का? पुरे मातलिया नदी, लव्हाळा नांदे जीवन संधी. लवाळासारखं जगून शिवाजी महाराजांना इतिहास घडवला, लक्षात ठेवा. महापुरे येता वटवृक्ष जाती, तिथे लवाळे राहते. शिवाजी महाराजांचा इतिहास मोडेल, मोडेल पण वाकणार असा कधीच नव्हता. महाराज म्हणतात 1000दा वाकेल पण समोरच्याला मोडेल. समोरच्याला मोडायला लावलं म्हणून औरंगजेब मरताना म्हणायचा, वजीरे. 97 वर्षाचा औरंगजेब आहे, तो म्हणतो वजीरे मेरे साथ क्या हो रहा है? बोले हुजूर हर किसी के साथ यही होता है. वजीरे मेरे आसपास के लोग क्यों हंस रहे हैं? बोले हुजूर आपके साथ नहीं बल्कि आप जैसों के साथ ऐसा ही होता है. वजीरे मैंने सुना था उन काफरों का सिवा जब परलोक सिदर गया था तब पूरी कायनात रो रही थी. हाँ हुजूर, वो शिवाजी था, इसलिए मरने के बाद भी आज भी वो उसके लोगों के दिल पर राज करता है. तो वावळ महाराजांनी बंगला बांधला आणि 10व्याच्या दिवशी ते पोराची बायको म्हणली, तुमचा बाप खाली घ्या. ज्यानं घर बांधलं त्याचाच फोटो खाली घ्या. लेकर बाळ घाबरायला लागलेत. जिथं वावळ महाराज जाळला तिथं लोक राम 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 म्हणायला लागले. म्हणजे पॉकेट कमी भरलं होतं का काय? पण रायगडावर जा, जिथं महाराजांचा देह विसावला तिथं आपलं काळीच फुटायला येतं महाराजांचं. महाराजांच्या भक्तांचं एवढं करणीमध्ये अंतर आहे मायबापांना. म्हणून आपला वारसा उज्ज्वल आहे. पायिकाने सुख भोगिले अपार. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. आपले नंबर समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ, भजनी मंडळ गिरगाव. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.